हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहोत. पूजा अंधारात एकटीच बसलेली असते. दुष्यंत तिथे येतानाचा आवाज तिला ऐकू येतो आणि ती आता लगेच रडायचं नाटक करते. दुष्यंत पूजाला विचारतो, काय झालं पूजा, तू अशी अंधारात का बसली? पूजा म्हणते, फ्रेंड, मला कसं तरी होतंय. माझं डोकं दुखायला लागले. मला सगळं आठवतंय पण सगळं खूप ब्लर दिसतंय. पूजा पुढे म्हणते, फ्रेंड, माझ्या आयुष्यात माझ्या पास्टमध्ये कोणीच नाही का? माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा बॉयफ्रेंड नाही का? दुष्यंत पूजाला म्हणतो, पूजा तू आधी शांत हो. पण पूजा काही केल्या ऐकायला तयार नसते. पूजा खूप वेड्यासारखं वागत असते. ती दुष्यंतच्या अंगाला चिकटण्याचा प्रयत्न करत असते. सारखं सारखं दुष्यंतला मिठी मारून ती दुष्यंतला अनकम्फर्टेबल फील करत असते. इकडे कृष्णाने तिळाचे लाडू बनवलेले असतात. ती थोडे लाडू पूजाला दाखवायला घेऊन येते. पूजा दुष्यंतला खूप त्रास देत असते. सारखं सारखं त्याच्या जवळ जात असते. दुष्यंतला आता हे सगळं सहन होत नाही. दुष्यंत पूजाला जोरात ढकलून देतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? डोक्यावर पडली आहे का तू? कृष्णा पण तिथे आलेली असते. पूजा अकांड तांडव करते. वस्तूंची आदळआपट करते. दुष्यंत तिथून रागात निघून जातो. कृष्णाला सुद्धा पूजाची ही अवस्था बघवत नसते. पूजा खूप वेड्यासारखे वागत असते. त्यामुळे कृष्णा पूजाच्या जोरात कानाखाली मारते. इकडे दुष्यंतसुद्धा त्याच्या खोलीमध्ये येऊन विचार करत असतो की काहीही झालं तरी कृष्णाला माझ्या आणि पूजाच्या रिलेशनशिपबद्दल सगळं सांगायलाच पाहिजे. कृष्णाला हे सगळं आता कळालं पाहिजे. दुष्यंत म्हणत असतो, मी उद्याच संक्रांतीच्या सणाला कृष्णाला सगळं खरं खरं सांगून टाकेन आणि माझ्या मनावरचं ओझं हलकं करेन. इकडे आता पूजा कृष्णाला म्हणत असते, ज्या व्यक्तीला तिचा पास्टच आठवत नसेल त्या व्यक्तीचा जगून तरी काय फायदा? मारून टाक मला, मार कृष्णा. कृष्णा म्हणते, पूजा आठवेल ग तुला, शांत हो. पूजा म्हणत असते, मला असं वाटतं की कोणीतरी मला सोडून गेले. कृष्णा तिला म्हणते, तो जो कोणी नराधम असेल त्याला मी शोधून आणेन आणि तुझ्या पायाशी आणीन. पूजा मनातल्या मनात विचार करते, कृष्णे, तू मला कानाखाली मारलीस ना, मी नक्कीच याचा बदला घेईन आणि तोही उद्याच. दुष्यंत आणि तुझ्या नात्यावर संकट आणून मी माझा बदला घेईन. इकडे आता कृष्णा बाहेर येऊन विचार करत असते की कोण नराधम असेल तो, ज्यानं माझ्या पूजाची ही अवस्था केली. तो पुण्यातला असेल का की पूजाच्या ऑफिसमधला असेल, असा कृष्णा विचार करत असते. एवढ्यात तिला अचानक आठवतं की दुष्यंत आणि पूजा एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. मग दुष्यंत सरकाराला हे माहीत असेल का, असा ती विचार करते. इकडे आता बाळजाबाईने पूजाचा हात जोरात पिरगळलेला असतो. पूजा ओरडत असते पण बाळजाबाई तिला सोडत नाही. बाळजाबाई म्हणते, तुला काय म्हणून मी या घरात आणलं कोणास ठाऊक. तुझा मला काय बी उपयोग झाला नाही, उलट तुझ्यामुळं माझं नुकसानच जास्त झालं. पूजा म्हणते, तुमचा तरी कुठं मला उपयोग झाला सांगा ना. तुमचा आजपर्यंत एकतरी प्लॅन सक्सेस झाला का? पूजा पुढे म्हणते, काहीही झालं तरी मी या घरात ज्या कामासाठी आले ना ते काम मी पूर्ण करणारच. बाळजाबाई म्हणते, कधी कधी पूर्ण करणार? अगं, ती कृष्णा एक एक दिवस दुष्यंतच्या मनात विश्वास निर्माण करायली आणि त्या दोघांचं नातं आता घट्ट व्हायला लागले. पूजा म्हणते, मग मी काय करू सांगा ना. बाळजाबाई म्हणते, आता वेळ आली शेवटचा वार करायची. हे बघ, तुझ्या मेमरी लॉस नाटकाचा आता शेवट कर. तुझी मेमरी परत आण. पूजा म्हणते, वा बाळजाबाई, मी सुद्धा हाच विचार करत होते. आता तुम्ही बघाच मी उद्या काय करते ते. बाळजाबाई म्हणते, हे असं कोड्यात बोलू नगं, काय असेल ते स्पष्ट बोल. पूजा म्हणते, मी उद्या कृष्णाच्या मनातनं दुष्यंतला बाहेर काढणार आहे. कृष्णाच्या मनातलं दुष्यंतवरचं प्रेम, विश्वास मी नाहीसा करणार आहे. पूजा पुढे म्हणते, पण या सगळ्यामुळे तुमच्या लाडक्या दुष्यंतला थोडा इमोशनल धक्का बसेल. बाळजाबाई म्हणते, बसू दे की, मी त्याला या समध्यातनं बाहेर काढेन. आता इकडे दुष्यंत एक चिठ्ठी हातात घेऊन उभा असतो. पूजाने मुद्दाम आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी असते. दुष्यंत खूप गोंधळलेला असतो. एवढ्यातच आता तिथे कृष्णा येते आणि दुष्यंतला म्हणते, काय झालं एवढं घाबराया? काय लव्ह लेटर वाचायलाय काय? कृष्णा दुष्यंतची गंमत करत असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, लव्ह लेटर नाही, सुसाईड नोट आहे ही, पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली. कृष्णा म्हणते, काय सांगताय? मग वाचा, त्या चिठ्ठीत त्या नालायकाचं नाव लिहिलंय का, ज्यानं माझ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि म्हणून तिची ही अवस्था झाली. आता दुष्यंतला थोडं वाईट वाटतं, कारण कृष्णा ज्याच्याबद्दल बोलत असते तो दुष्यंतच असतो.
दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं नालायक असं नको म्हणू ना त्याला, उगाच काहीतरी माहीत नसताना असा आरोप नको लावू त्याच्यावर. कृष्णा म्हणते, अहो तो माझ्या बहिणीच्या जीवावर उठलाय, मग मी त्याला बोलूच शकते ना. दुष्यंतला खूप वाईट वाटत असतं. कृष्णाचा खूप गैरसमज होत असतो, त्यामुळे दुष्यंतला पटकन सांगताही येत नसतं की तो मीच आहे. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा त्याचा पण काहीतरी नाईलाज झाला असेल म्हणून त्यानं असं केलं असेल. कृष्णा म्हणते, नाईलाज? कसला नाईलाज? अहो म्या असल्या पोरासनी चांगलंच ओळखते. नासक्या बुद्धीची असतात. गरीब पोरीची मैत्री करायची, त्यांना प्रेमात पाडायचं आणि मन भरलं की वाऱ्यावर सोडून जायचं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा असं काही नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हासनी काय माहीत. कृष्णा म्हणते, अहो त्याचं नशीब चांगलं समजा, जर तो माझ्या समोर असताना तर म्या त्याचा गळा दाबला असता. दुष्यंत म्हणतो, कृष्णा असं नाही आहे. दुष्यंतला खूप वाईट वाटत असतं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही आणि पूजा एकाच ऑफिसमध्ये कामाला होता ना, मग तुम्हासनी माहीत असेल ना त्याचं नाव. दुष्यंत आता कृष्णाला विश्वासात घेऊन सगळं सांगायचा प्रयत्न करत असतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता एवढ्याच तिथं मैनावती येते आणि त्या दोघांना खाली यायला सांगते. आता खाली बाळजाबाईने एका गुरुजींना आधीच सगळी पट्टी पडवून आणलेलं असतं. ते गुरुजी म्हणतात, दुष्यंत सरकार उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला नाही आहे. उद्या तुम्ही घरातनं बाहेर न पडलेलंच बरं. पण दुष्यंत बाळजाबाईंना म्हणतो, आई तुला तर माहिती आहे ना माझा या सगळ्यांवर विश्वास नाही आहे. बाळजाबाई म्हणते, दुष्यंता अरे एकच दिवस तर. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, पूजा मुद्दाम पायरीवरनं पडण्याचं नाटक करते आणि दुष्यंतला म्हणते, डी माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू का गेलास मला सोडून? तुला माहिती आहे ना आपलं एकमेकांवर प्रेम आहे. तुला माहिती आहे अजूनही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे. आता हे सगळं कृष्णानं ऐकलेलं असतं. कृष्णाच्या हातातून एक बॉक्स खाली पडतो, ज्यामध्ये पूजा आणि दुष्यंतचे सगळे आधीचे फोटो असतात. उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.